आणि महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे ती पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 परिषदेआधी सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह मुलाखत moneycontrol.com ला दिली आहे। या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताची भूमिका महत्त्वाची असून G20 मुळे भारताची ताकद वाढते असं म्हटलं। त्याचसोबत तरुण पिढी आणि देशातील 140 कोटी नागरिक हीच आपली ताकद असल्याचं मोदींनी या मुलाखतीत म्हटलं। G20 मुळे भारताचं सामर्थ्य वाढलं असून वैश्विक समस्यांचं निराकरण करणं गरजेचं आहे आणि जगात भारताच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व असून आमच्या G20च्या भूमिकेला जागतिक समर्थन असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यासोबत सरकारनं देशातील जनतेचं जगणं सुखकर केलंय। लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून महागाई रोखण्यासाठी सुद्धा अनेक पावलं उचलली गेल्याचं मोदी म्हणाले। यासाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी कपात केल्याचं त्यांनी सांगितलं। भारताचा विकास हा जगभरातील देशांसाठी महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले। तसंच भारताचा विकास हा जनतेला केंद्रस्थानी ठेवून सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सबका साथ सबका विकास हाच मंत्र ठेवून सरकार काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं। जग भारताकडे आशेनं बघतंय आणि G20 मुळे भारताचं सामर्थ्य जगामध्ये वाढल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। वसुधैव कुटुंबकम हा G20चा सिद्धांत असल्याचं ते म्हणाले आणि पंतप्रधानांची ही एक्सक्लुझिव्ह आणि पहिली डिजिटल मुलाखत moneycontrol.com या साईटवरती प्रकाशित करण्यात आली आहे। तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आलेले काही प्रश्न आणि त्यावरती आपण एक नजर टाकूयात। जेव्हा अध्यक्षपद आलं तेव्हा भारतामध्ये G20 साठी तुमची दृष्टी काय होती असा प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यात आला। त्यावरती जर तुम्ही G20 साठी आमचं ब्रीदवाक्य पाहिलं तर ते आहे वसुधैव कुटुंबकम, म्हणजेच एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य। हे G20 अध्यक्षपदाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन योग्यरित्या दर्शवतं। आपल्यासाठी संपूर्ण ग्रह एका कुटुंबासारखा आहे। कोणत्याही कुटुंबात प्रत्येक सदस्याचं भविष्य प्रत्येक सदस्याशी खोलवर जोडलेलं असतं, म्हणून जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा आपण एकत्र प्रगती करतो, कुणालाही मागे न ठेवता। पुढे हे सर्वज्ञात आहे की गेल्या 9 वर्षांमध्ये आपण आपल्या देशामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि प्रगतीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि विकासाची फळं शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे। आमच्या या प्रयत्नाला जगभरात मान्यता मिळाली आहे। जागतिक संबंधांमध्ये सुद्धा हेच आमचे मार्गदर्शक तत्व आहे। सबका साथ आपल्या सर्वांना प्रभावित करणाऱ्या सामूहिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जगाला एकत्र आणणं, तर सबका विकास म्हणजे प्रत्येक देश आणि प्रत्येक प्रदेशात मानव केंद्रित विकास करणं, सबका विश्वास म्हणजे त्यांच्या आकांक्षा ओळखून प्रत्येक भागधारकाचा विश्वास जिंकणं, तर सबका प्रयास म्हणजेच प्रत्येक देशाच्या अद्वितीय सामर्थ्याचा आणि कौशल्याचा वापर जागतिक हितासाठी करणं असं उत्तर पंतप्रधानांनी दिलं। तर यानंतर पंतप्रधानांना आणखी प्रश्न विचारण्यात आला, तो म्हणजे युद्धाच्या आणि मोठ्या भूराजकीय अनिश्चिततेच्या काळामध्ये तुम्ही जागतिक नेत्यांचं स्वागत करत आहात। आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाला इतर देश कसा प्रतिसाद देतात असा प्रश्न विचारला गेल्यानंतर त्यावरती पंतप्रधान मोदींचं उत्तर होतं की गेल्या अनेक वर्षांपासून अनेक क्षेत्रांमध्ये जग भारताच्या प्रगतीकडे लक्षपूर्वक पाहत आहे। जागतिक गुंतवणूकदारांनी सुद्धा दरवर्षी FDI मध्ये विक्रम निर्माण करून भारतावरती आपला विश्वास दाखवला। आम्ही गरीब आणि असुरक्षित लोकांच्या गरजांची काळजी घेतली। जगातील सर्वात मोठ्या लस मोहिमेमध्ये 200 कोटी डोसेस मोफत देण्यात आले। आम्ही 150हून अधिक देशांमध्ये लस आणि औषधं देखील पाठवली। गेल्या 9 वर्षात जगानं हे देखील पाहिलंय की भारत विविध उपक्रमांद्वारे विविध देशांना एकत्र आणण्यास इच्छुक आहे, जसं की आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची युती। जेव्हा आम्ही G20 साठी आमचा अजेंडा मांडला तेव्हा त्याचं सर्वत्र स्वागत झालं, कारण प्रत्येकाला माहीत होतं की आम्ही जागतिक समस्यांवरती उपाय शोधण्यात मदत करण्यासाठी आमचा सक्रिय आणि सकारात्मक दृष्टिकोन आणू। जेव्हा जागतिक नेते मला भेटतात तेव्हा 140 कोटी भारतीयांच्या विविध क्षेत्रातील प्रयत्नांमुळे ते भारताविषयी आशावादानं भरलेले असतात आणि त्यांना खात्री आहे की भारताकडे देण्यासारखं बरंच काही आहे। आणि आता राज्यातल्या बातम्यांकडे वळूयात।
राज्यामध्ये आजपासून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय। हे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजपासून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, तर गुरुवार आणि शुक्रवारी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भात पुढचे 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे धरणांची स्थिती अत्यंत बिकट आहे। दरम्यान जुलै महिन्यातील काही दिवस सोडल्यास अद्यापही पाऊस गायबच आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदा ऑगस्टमध्ये फक्त 27% पाऊस झाल्याची माहिती समोर आली। पाऊस लांबणीवरती गेल्यानं पेरण्या उशिरा झाल्या। या क्षेत्रामध्ये कोळपणी आणि भांगळणीची कामं सुरू झाली आहेत। भुईमूग, सोयाबीन तसंच इतर पिकांची उगवण चांगली झाली होती। आता सर्व पिकं वाढीच्या अवस्थेत आहेत। मात्र आता पावसाअभावी पिकांची वाढ देखील खुंटण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये पाणी सोडलं जात असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे। यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट असे 3ही महिने पावसानं पाठ फिरवली। त्यामुळे यंदा धरणातील पाणीसाठा अगदी गेल्या आठवड्यापर्यंत 12 ते 13% स्थिर होता। पण गेल्या 2-3 दिवसांपासून पुण्यासह परिसरात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यामुळे उजनी धरणाकडे पाणी सोडलं जात आहे। त्याचा परिणाम पाणीसाठा वाढवण्यास झालाय। सध्या पुण्याकडून उजनी धरणाकडे 4625 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडला जातोय। त्यामुळे आठवड्याभरापूर्वी 13% असलेला पाणीसाठा आता 17% जाऊन पोहोचलाय। जळगावात गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात केळीवरती व्हायरसची बाधा झाली होती आणि त्यात 7 तालुक्यातील उत्पादकांना मोठा फटका बसला होता। राज्य सरकारनं या 7ही तालुक्यातील उत्पादकांना प्रति हेक्टर 36,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय जारी केलाय। त्यानुसार निधी सुद्धा वितरित केला असून केळी उत्पादकांना या भरपाईच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळतोय, अशी माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली आहे। मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ कायम आहे। ऑगस्टमध्ये मलेरियाच्या 1080 तर डेंग्यूच्या 999 रुग्णांची नोंद झाली। सप्टेंबरमधील पहिल्या 3 दिवसांमध्ये गॅस्ट्रोचे 74, मलेरियाचे 57 तर डेंग्यूचे 32 रुग्ण मुंबईत आढळले। याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आला। दरम्यान वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। मुंबईतील कुर्ला इथे झिकाचा दुसरा रुग्ण आढळलाय। कुर्ला इथे राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला झिका व्हायरसची लागण झाली असून तिला दीर्घकालीन आजार आहेत इतर सुद्धा। आणि 19 जुलै रोजी मुंबईतल्या चेंबूरमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता। झिका बाधित मुलीला 20 ऑगस्टपासून ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत होता। सुरुवातीला तिनं खासगी रुग्णालयात उपचार घेतले। या मुलीला झिका झाल्याचं लक्षात आल्यानंतर मुंबई महापालिकेनं ती राहत असलेल्या परिसरातील घरांचं सर्वेक्षण केलंय। यात कोणताही नवीन संशयित रुग्ण किंवा तापाचा रुग्ण आढळलेला नाही। मात्र रुग्णाच्या इमारतीच्या परिसरात एडिस डासोत्पत्ती आढळली आणि तिथे डास नियंत्रण उपाययोजना करण्यात आली आहे। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नवनवे पर्याय सुचवण्यात आलेत। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। मराठा आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आग्रही भूमिका घेतली आहे। ओबीसींच्या हक्कावर गदा येणार नाही आणि मराठा समाजाला न्याय देता येईल असा सुवर्ण मध्य काढण्याची गरज निर्माण झाली आहे। त्या अनुषंगानं शरद पवारांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा पर्याय सुचवलाय। आज जो 50% होते त्या 50%मध्ये आणखी 15-16% ॲडिशनल करण्याच्या संबंधीची दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली तर हे प्रश्न सुटू शकतो। ओबीसींच्या आरक्षणाचा कोटा वाढवला तरच त्यात इतरांना वाटा दिला जाऊ शकतो। तोडगा काढलाच पाहिजे, लवकर तोडगा निघाला पाहिजे। मला वाटतं की तोडगा असं काय काढावं, आम्ही सांगितलं फॉर्म्युला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं वाढवून द्या आणि वाढवून देऊन जेवढं द्यायचं आहे तेवढं त्यांना द्या। पार्ले हे खरं जबाबदारी शासनाची आहे। सर्व मराठा हे कुणबीच आहेत या मुद्द्यावर आरक्षण समर्थकांकडून जोर दिला जातो। मराठा जर कुणबी असतील तर आरक्षणाचा प्रश्न आपसुकच सुटू शकतो। मराठा हा कुणबीच आहे
आणि हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य असलं तर एक मला वाटतं शासन निर्णय काढायला काही हरकत नाही, तपासून काढावं दिलं काढायला, कारण आखरी मराठा हा ओबीसी कुंभीमध्ये घ्यावा. मात्र आज पूर्ण प्रतीक्षेत महाराष्ट्र, सगळ्यांच्या डोळे आज मुंबईकडं मुख्यमंत्री साहेबांच्या निर्णयाकडे, उपमुख्यमंत्री साहेबांच्या निर्णयाकडे लागले. आणि ते आज काहीही झालं, काहीतरी पदरा देते, काहीही झालं तरी काहीतरी नाही, ते आज मराठ्यांना 100% आरक्षण आहे. आरक्षणाची कमाल मर्यादा शिथिल झाली तरच सर्व समाजांना न्याय मिळू शकेल. आरक्षणाला घटनेचं अधिष्ठान मिळालं तरच आरक्षण टिकू शकेल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ना. मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येप्रमाणे त्यांच्या आर्थिक आणि सर्वेक्षण जो झाला आहे, सोशल इकॉनॉमी सर्वे झाला आहे, त्याकरता तुम्ही वेगळ्या आरक्षणाबद्दलचा विचार करा ना. आणि सारं आरक्षण द्या, काही म्हणणं नाही, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये, त्यांच्या सवलतीमध्ये येण्याचा काही प्रश्नच येत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी कोट्यातून 50% कमाल मर्यादेत राहूनच द्यावं लागेल. मात्र याला विरोध होत असल्यानं केंद्र सरकारनं संसदेत घटना दुरुस्ती आणून कमाल मर्यादा शिथिल केली तर आरक्षण दिलं जाऊ शकतं. एकंदरीतच सर्वच राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानं केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पुढची बातमी पाहूयात. इंडियाऐवजी भारत संबोधण्याच्या केंद्राच्या हालचालीवरून राजकारण पेटलंय. पण इतिहासावरती नजर टाकल्यास इंग्रजांच्या सत्तेत भारताला ही ओळख मिळाली आहे आणि प्राचीन काळी वेगवेगळ्या नावांनी भारत ओळखला गेला. केंद्रीय राजकारणात आता इंडिया विरुद्ध भारत अशा नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी भारताचा इंडिया म्हणून उल्लेख करू नये अशी सूचना केली होती. तसंच इंडियाऐवजी भारत म्हणून उल्लेख करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. आता केंद्र सरकारनं त्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. पण इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्याला कडाडून विरोध केलाय. रिपब्लिक ऑफ इंडिया की जगह रिपब्लिक ऑफ भारत. साहब, आर्टिकल 1 में बड़ा क्लियर पोजीशन है, इंडिया दैट इज भारत. और अगर हमसे डर करके, इस गठबंधन से डर करके, तो उसकी टैगलाइन पढ़ लीजिएगा. नीचे इंडिया के नीचे टैगलाइन है, जुड़ेगा भारत, जीतेगा इंडिया. क्या क्या ले लोगे? इतनी परेशानी कि ये लोग डरे हुए हैं. कुछ दिन पहले तक वोट फॉर इंडिया बोलते थे. अब जो है इंडिया का नाम छुपा करके भारत लिख रहे हैं. लेकिन भारत इंडिया में क्या अंतर है? कोई अंतर नहीं है. भारत ही इंडिया है, इंडिया ही भारत है. इतिहासावर नजर टाकल्यास इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी सिंधू खोऱ्याला इंडस व्हॅली म्हणून संबोधलं होतं आणि त्यावरूनच त्यांनी भारताला इंडिया हे नाव दिलं. मात्र प्राचीन काळी भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, आर्यावर्त या नावानं भारत ओळखला गेला. महाभारतात हस्तिनापूरचा राजा दुष्यंत यांचे पुत्र भरत यांच्या नावावरून देशाला ही ओळख मिळाल्याचं सांगितलं जातं. पण इंग्रजांच्या सत्तेत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला इंडिया म्हणून ओळख मिळाली. पण आता इंग्रजांनी दिलेली ही ओळख पुसण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केल्याच्या चर्चेमुळे राजकारण तापलंय. प्रेसिडेंट ऑफ भारत असं म्हटल्यानंतर सत्ताधारी विरोधक असं जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालंय. त्यामुळे येणाऱ्या विशेष अधिवेशनात भारत ऐवजी इंडिया हा जो शब्द आहे, इंडिया हा शब्द हटवला जातो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओलिस्ट प्रल्हादसह प्रशाली नामदास, न्यूज 18 लोकमत. आणि आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड. विभागानं व्यक्त केले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, तर गुरुवार आणि शुक्रवार देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एकीकडे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जातोय, तर दुसरीकडे महाबळेश्वर वगळता राज्यात पारा सरासरी 30 अंश सेल्सिअसवर गेलेला आहे. ऐन पावसाळ्यात उकाड्यानं नागरिक हैराण झालेत आणि उन्हाच्या तडाख्यामुळे पिकं देखील करपू लागली आहेत. जळगावमध्ये गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात केळींवर व्हायरसची बाधा झाली होती आणि त्यात 7 तालुक्यांमधील उत्पादकांना मोठा फटका बसला होता. राज्य शासनानं या 7ही तालुक्यातील उत्पादकांना प्रति हेक्टर 36,000ची मदत देण्याचा निर्णय जाहीर केल्यानं केळी उत्पादकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईत हिवताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ कायम आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या 1080 तर डेंग्यूच्या 999 रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबरमधील पहिल्या 3 दिवसात गॅस्ट्रोचे 74, मलेरियाचे 57 तर डेंग्यूचे 32 रुग्ण मुंबईमध्ये आढळून आलेत आणि याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलाय. दरम्यान वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे. मुंबईतील कुर्ला येथे झिकाचा दुसरा रुग्ण आढळलेला आहे. कुर्ला येथे राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली असून तिला दीर्घकालीन इतर आजार आहेत. दरम्यान 19 जुलै रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदं सुमारे 800 पदं रिक्त आहेत आणि ती भरण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. निम्म वर्ष संपत आलं तरी राज्य सरकारनं शिक्षकांची पदं भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण कायम आहे. मुंबई शहरातील रस्ते दुरुस्तीची तब्बल 400 कोटींची कामं अद्यापही सुरू झाली नाहीत आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. परिणामी महानगरपालिका प्रशासनानं आता रस्त्यांची उर्वरित कामं लवकरात लवकर हाती घेण्याचं ठरवलंय. पावसानं ओढ दिल्यानं आता ऑक्टोबरपर्यंत न थांबता तातडीनं काम हाती घ्यावीत असे आदेश रस्ते विभागानं संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांना दिलेले आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या बांधकामात अडथळा बनलेली 32 बांधकामं हटवण्याची तयारी मुंबई पालिकेनं केलेली आहे. या बांधकामांपैकी व्यावसायिक स्वरूपाची 19 अनधिकृत बांधकामं हटवण्याची कारवाई आज हाती घेण्यात येणार आहे. तर पात्र ठरलेल्या 4 कुटुंबियांना पर्यायी घरं दिली जाणार आहेत. उर्वरित 9 निवासी बांधकामांचं काय करायचं याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. बीड शहरात मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकलं, मात्र रात्रीच्या वेळी तिथून 64 जनावरं चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना हाताशी धरून विक्री केल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यास देखील टाळाटाळ करत असून पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. पुण्यामध्ये गोकुळ अष्टमीच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव रात्री 10 वाजेपर्यंत साजरा करता येणार आहे. तसंच सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन करण्यात येईल असं शहर पोलिसांनी स्पष्ट केलंय. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत आणि या उत्सवासाठी मूर्तिकार सज्ज झाले असून मूर्तीवर शेवटचा हात फिरवून रंगकाम करून त्याला योग्य रूप देण्यात येते. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यंदाही तळोंदे गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून या शोभायात्रेमध्ये ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेनं पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडलाय. पालिकेच्या शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं नियोजनाला सुरुवात केलेली आहे आणि सध्या मुंबई पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या एकूण 14 शाळा सुरू आहेत. या शाळांना विद्यार्थी पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे प्रत्येक विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय असल्याचं शिक्षण सहआयुक्त डी गंगाधरण यांनी सांगितलेलं आहे. मुंबई पालिकेनं आता मालमत्ता करवाढ करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. पालिका कायद्यानुसार दर 5 वर्षांनी होणारी करवाढ गेल्या 3 वर्षांपासून झाली नाहीये आणि त्यामुळे 2023-25 साठी ते करवाढ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही दरवाढ 15% होण्याची शक्यता असून दर निश्चितीसाठी पालिकेनं सनदी लेखपालाच्या नियुक्तीसाठी निविदा मागवलेल्या आहेत. मात्र या दरवाढीला विरोध होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी महत्त्वाची बैठक होते. जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण आणि मराठा आरक्षणावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आहे आणि याच संदर्भात आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे ब्रेकनंतर स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची सुमारे 800 पदं रिक्त आहेत आणि ती भरण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. निम्म वर्ष संपत आलं तरी राज्य सरकारनं शिक्षकांची पदं भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शिक्षकांवरचा कामाचा ताण कायम आहे आणि पालिकेच्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं गुणोत्तर आधीच बिघडलेलं आहे. त्यात आता मोठ्या संख्येनं पुरेसे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.